उद्या भाऊबीज ह्या विचाराने सारखे डोळे भरून येत होते. पहिली भाऊबीज अशी होती की दादू बरोबर नाही. त्याचं ते गाणं, गिफ्ट, दिवाळीतली शॉपिंग, मजा मस्ती खूप मिस करत होती. 3 महिने झाले तिला इकडे येऊन, पण अजून इथे फारशी कोणाशी मैत्री झाली नाही. त्यातून नवीन जागा, वेगळी हवा, वेगळं खाणं पिणं याला म्हणावी तशी रुळली नव्हती. त्यामुळे घराची, आईबाबांची, दादूची खूप आठवण येत होती. दिवाळीसाठी घरी जाणं शक्य नव्हतं. ना परवडणारं होतं, ना कॉलेजला सुट्टी होती. होमसिक झाली, उदास झाली. 2 वर्ष खूप मोठी वाटू लागली. तरी आईने तिला आवडतो तो सगळा दिवाळी फराळ कुरिअर केला होता. दादूने पण न विसरता तिला गिफ्ट पाठवलं. तिला हवी असणारी वस्तू तिने न सांगताही तिला प्रत्येक भाऊबीजेला मिळायची. आधी बाबाच्या मागे लागून तिच्यासाठी घ्यायचा आणि मग स्वतः कमवायला लागल्यावर तर प्रश्नच नव्हता. पण ते गिफ्ट काही सहजासहजी द्यायचा नाही, खूप सतावायचा. या सगळ्याची आज सारखी आठवण येत होती. व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता अचानक रडायला लागली. आई, मी येऊ का ग परत? मला नाही इथे राहायचं. आई बाबा अस्वस्थ झाले. एवढ्या दूर समजूत तरी कशी काढायची? तेवढ्यात आई बाबांच्या मागे दादू आला, गिटार घेऊन. जीवन के दुखों से क्यों डरते नहीं है, ऐसे बच के सच से गुजरते नहीं है, ला 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 है। जीवन के दुखों से क्यों डरते नहीं है, ऐसे बच के सच से गुजरते नहीं है। सुख की है चाह तो दुख भी सहना है, 1,000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. रडता रडता हसायला आलं तिला. त्याचं हे गाणं ऐकून बरं वाटलं. एरवी ह्या गाण्याने इरिटेट व्हायची. प्रत्येक भाऊबीजेला तो हे गाणं सकाळी सकाळी ती झोपेत असताना कानाशी म्हणायचा. म्हणायचा काय, चक्क रेकायचा. ए रेड्या, नको ना यार हे बोरिंग गाणं म्हणूस, किती टिपिकल आहे हे. पण आज ह्याच गाण्याने चेहऱ्यावर हसू उमटवलं होतं. वर्षानुवर्ष चालत आलेला सिलसिला अखंडित राहिला. ही दिवाळी कशी बशी काढली. मग नंतर हळूहळू रुळली तिकडे. चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. अभ्यास, सबमिशन ह्यात बिझी झाली. वेळ मिळेल तसं वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोअर केली. वेगवेगळं फूड ट्राय केलं. पण ह्यात घरच्यांशी आणि स्पेशली दादूशी असलेलं बॉन्डिंग, संवाद अजिबात कमी झाला नाही. मेल्स, मेसेजेस, व्हिडिओ कॉल्स थ्रू रोजच दादूला रिपोर्टिंग देणं आणि घेणंही चालूच होतं. त्याला चिडवायचा एकही चान्स सोडायची नाही ती. नवनवीन ठिकाणचे, फूडचे मुद्दाम छान छान फोटो पाठवून कसं ती तिकडे मजा मस्ती करते आहे हे रंगवून रंगवून सांगायची. मग तो तरी कसा मागे राहील? तिच्या आवडीचा पदार्थ आईने केला की त्याचे फोटो पाठवणार. उगाच आई बाबांच्या लाडात येऊन तू कशी लांब आहेस, किंवा फॅमिली फंक्शन्सना सगळे कझिन्स कसे एकत्र धमाल करतायत हे सांगून तिला त्रास द्यायचा. वरवर कितीही एकमेकांना सतावत असले तरी मनात हेच सांगायचं असायचं की तू आत्ता इथे असायला हवं होतंस. मिसिंग यू यार. म्हणता म्हणता 2 वर्ष संपत आली. तिचा कोर्सही पूर्ण होत आला. कॉन्व्होकेशन, त्यानंतर 8 दिवसांनी तिचा वाढदिवस आणि मग 15 दिवसांची ट्रिप
असं सगळं करून येताना तिला घेऊन यायचं असा प्लॅन ठरला. पण दादूच्या ऑफिसमध्ये काहीतरी अर्जंट कामामुळे त्याला ऐनवेळी जाता आलं नाही. मग काय, चिडून बसली दादूवर. अगं मूर्खे, 15 दिवसांनी आता इथेच परत येत आहेस ना, मग भेटूच की. कशाला उगाच चिडचिड करतेस? डिचिंग डुक्कर, उद्या माझा वाढदिवस आहे ना, स्पेशल कोणाला तरी भेटवायचं होतं तुला. पण जा आता, सांगणार पण नाहीये मी काही. गेलास उडत. चिडचिड रडरड करत झोपली. रात्री 12च्या सुमारास बाहेर खुसूर ऐकू आली. बाहेर आली तर सरप्राईज म्हणून फ्रेंड्स आणि आई बाबा केक घेऊन होते, जे की अजिबात सरप्राईज नव्हतं. प्रत्येकाच्या वाढदिवसाला हेच करायचे ते. तरी उसनं हसू चेहऱ्यावर आणून केक कापायला जाणार तर गिटारचा आवाज आला आणि त्याची धून जशी लक्षात आली, चेहऱ्यावर भलं मोठं स्माईल आलं आणि डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली. झरकन मागे वळाली. समोर दादू. है, जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर. ला 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 है, जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर. आंखों में नींद ना, मन में चैना है, 1,000 में मेरी बहना है.